आवडीने भावे हरिनाम घेशे, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखे गाता हारपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभम, जगननिहित पाणिमंडन मंडनाना. तरुण तुलसीमालां कंदरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद ईशमाळंदी वल्लभम्. नमो
सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आवडीने भावे हरिनाम घेशी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे हरिमुखे गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे प्रस्तुत इको कमी करा बेस कमी करा आणि ट्रबल आणि गेन द्या फक्त मुख्य आवाज हे समोरचे मॉनिटर थोडं माझ्या प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथजी महाराज यांचा त्यांच्या हरिपाठातील अत्यंत महत्त्वाचा ज्या वेळेला भक्तावरती संकट येतं किंवा भक्ताला चिंता असते तर ती असणारी चिंता कशी दूर होईल याचा एकदम सुगम मार्ग या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज आपल्याला सांगतात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत येणारा हा अखंड हरिनाम सोहळा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वर्धापन दिनानिमित्त वर्ष 23वे मौजे विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा या ठिकाणी चालू असणारा हा भव्य दिव्य सोहळा भगवंताच्या वर्धापन दिनानिमित्त आहे. वर्धापन दिन म्हणजे काय, नेमकं या दिवसाला वर्धापन दिन असं का म्हणतात? ज्या पद्धतीनं मनुष्याचा वाढदिवस आहे, ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला तो जन्मदिवस आहे, तसं ज्या दिवशी पांडुरंग परमात्मा आणि विठ्ठल रुक्मिणी माता या दोघांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी केली ते कितवं वर्ष आहे तर ते 23वा वर्ष आहे. म्हणजे पाठीमागच्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे समोर पांडुरंग परमात्म्याला जी स्थापना केली आदरणीय दत्तात्रेयाचे थोर उपासक त्याचबरोबर पांडुरंगाचे सुद्धा भक्त वारकरी संप्रदायातील एक भूषण म्हणवणारे ज्येष्ठ असणारे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म सतीशजी महाराज उरणकर बाबांच्याच अतिशय सुंदर अशा नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये हा वर्धापन दिनाचा भव्य दिव्य सोहळा थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. त्याचबरोबर पंचकृषीतले सर्व भाविक मंडळी, बहुसंख्येनं उपस्थित असणाऱ्या माता माऊल्या आदी करून पुरुष मंडळी, त्याचबरोबर बाबांचे जे निष्ठावंत वारकरी आहेत, जे टाळकरी मंडळी आहेत, बाबांचे जे मृदंगाचार्य आहेत, फडावरील गायनाचार्य आदी करून तुम्हा सर्वांच्याच उपस्थितीमध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जसा प्रेरणा देईल साधू संतांच्या कृपेने दिलेल्या नियोजित वेळामध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. विठाला सेवेकरता जो अभंग घेतलेला या अभंगाची पार्श्वभूमिका अशी आहे की अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचा भाव सांगितलेला आहे. सगळ्यात महत्वाचा परमार्थ करायचा असेल अथवा संसार करायचा असेल तर काही गोष्टी महत्वाच्या लागतात. विठ्ठल विठ्ठल मग संसार असो अथवा परमार्थ असो भाव फार महत्वाचा आहे. संसारामध्ये सुद्धा
प्रेम असेल तर ते संसार पूर्ण होतो, फळाला जातो. जर पती पत्नीमध्ये प्रेमच नाही, एकमेकाबद्दल आपुलकी नाही, एकमेकाबद्दल श्रद्धा नाही, तर तो संसार शेवटपर्यंत जात नाही. तसं परमार्थामध्ये भगवंताबद्दल भक्ताची श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असला पाहिजे, त्या देवाबद्दल भक्ताचा भाव असला पाहिजे, तर तो परमार्थ सुद्धा कडेला जातो महाराज. अन्यथा अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे, सुगंधाशिवाय फूल व्यर्थ आहे, घर धन्याशिवाय घर व्यर्थ आहे, पाण्याशिवाय शेती व्यर्थ आहे, झाडाशिवाय गाव व्यर्थ आहे, प्राणाशिवाय शरीर व्यर्थ आहे. तसं भावाशिवाय भक्ती व्यर्थ आहे. विठाला हे माझ्या मनानं नाही सांगत, विश्वमाऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये स्पष्ट सांगतात. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, भक्ती बिन मुक्ती. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. बळ बिन शक्ती बोलू नये. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. भावे बिन भक्ती, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. बळे बिन शक्ती बोलू नये. भावे बिन भक्ती, भावे बिन भक्ती. भावे बिन भक्ती, भावे बिन भक्ती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे गाता भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. ज्याच्या शरीरामध्ये शक्तीच नाही त्यांनी पैलवानाच्या समोर दंड ठोकतायचा. शक्ती असेल तर बोला, मग शक्ती नाही ना, बोलायचं नाही. भक्ती नाही, मुक्ती मिळल, बोलायचं नाही. आणि भावे विण, भावच नाही, भावाशिवाय भक्ती श्रेष्ठ ठरू शकत नाही. हे मी नाही सांगत, विश्वमाऊली ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचं जरी प्रमाण नाही कळालं, नाथ महाराजांच्या परत हरिपाठामध्ये या. माऊली म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, रातभर भजन केलं. ऐका बरं का, रातभर भजन केले. रात्री कीर्तन संपल्यानंतर जे जागर सुरू झाला ते सकाळच्या काकडा सुरू होईपर्यंत 5 वाजेपर्यंत केलं. पण त्या भजनामध्ये किंचित सुद्धा प्रेम नाही. मग ज्या भजनामध्ये प्रेम नाही ना, ते भजन सुद्धा कुठल्याच कामाचं नाही, ते भजन व्यर्थ ठरतं. महाराज प्रेमाविन भजन वा, नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. भजन नाकाविन मोती. अर्थ बिना
हरिमुखी गाता हरपली चिंता 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 हरिमुखी गाता हरपली प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय 3 दृष्टांत दिले जिथं प्रेम नाही. हो आवाज थोडासा ट्रबल. ते भजन काही कामाचं नाही. आणि नाकाविन मोती. एक माऊली नवऱ्याला महिना झाला सांगत होती मी आज कीर्तनाला गेले होते आणि एका माऊलीच्या नाकामध्ये चांगली नथ बघितली, मला सुद्धा तसली नथ आणा. तो मालक म्हणला तिच्यापेक्षा डबल किमतीची नथ आणू. तिनं 5 तोळ्याची असली तर आपण 10 तोळ्याची आणू, पण तुला नाक आहे का? नाक नाही तेने भाया गे नाक नाही तेने भाया गेली नाक नाही तेने वाया गे नाक नाही तेने वाया गे काय करावी ती 32 लक्षणे काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने भाया गेली नाक नाही तेने भाया गेली काय करावी भक्तीच लक्षण काय करावी ती नाक नाही तेने वाया गे नाक नाही तेने भाया काय करावं? 32 लक्षण आहेत. सगळे गुण चांगले आहेत. दिसायला अतिशय सुंदर आहे, पण नाकाच्या बाबतीत असं झालं की जसं काही मशीन पाय द्यावा बसलेलं नाक. मग मला सांगा जर नाकच नाही तर ती मोती जी नथ आहे ती व्यर्थ आहे महाराज. आणि या ठिकाणी बघा अर्थासहित पोथी लावली आहे. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जो आहे ना अर्थासहित आहे. नुसतं वाचून पुढं नाही जायचं. एक तरी ओवी अनुभवावी. तिचा अनुभव घेतला पाहिजे, तिचा अर्थ काहीतरी कळायला पाहिजे. नाहीतर एक मन आहे ते. आता मन मला आठवणं, तुम्ही सहकार्य करा. रातचा गोंधळ बरा होता, याचं पूर्व काय? गाढवा पुढं वाचली गीता. असंच आहे का? रावणा पुढं आहे का? महाराज बहिरे ऐकायला बसले आणि त्यांच्या पुढं अतिशय विद्वान असणारे गायनाचार्य आणले. त्या बहिरेला काही कळणार आहे का महाराज? काही उपयोग नाही. आणि अंध मनुष्य आहे आणि त्याच्या पुढं अतिशय सुंदर संप्रदायाला धरून पावलं खेळणारे वारकरी विद्यार्थी आणले. कोणाच्या पुढं? आंधळ्या पुढं. काही उपयोग नाही. आणि खर असतो का? खर गाढव. त्या गाढवाला चंदनाचा लेप दिला, चंदनाचा. अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पा दुग्धपान. काय उपयोगाचं आहे का? काहीच उपयोगाचं नाही. तसं परमार्थ करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भाव शुद्ध असला पाहिजे. जर भावच नसेल तर देव भेटू शकत नाही. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाई महाराज म्हणतात ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही शुद्ध. ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि देव जर आपलाचा करायचा आहे, देव जवळ करायचा आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा भावानंच गीत गावं लागतं, तरच देव भेटतो, अन्यथा देव भेटत नाही. भावे गावे गीत भावे गावे गीत
गावे गीत शुद्ध करो नियाचित तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव पाहिजे ना, हा तर मग याच्याकरता काय लागतं तर भाव महत्वाचा आहे. एक गोड तुकोबरेने दृष्टांत दिला. आज एक एकादश आहे म्हणून सोडा, नाही तर ज्या दिवशी कीर्तन असतं आहे का नाही, मग त्या पंचक्रोशीमध्ये किंवा त्याच ठिकाणी महाराज आयोजक नियोजक मंडळी जेवणाचं नियोजन करतात. असंच योगायोगाने एका माता माऊलीच्या घरी जाण्याचा योग आला आणि त्यांच्या माहेरचा कीर्तनकार म्हणल्यावर मग दुधात साखर, मग ते विचारता सोड. हा मग महाराज जावयाचा त्या आनंदाच्या भरामध्ये अतिशय सुंदर असणारा स्वयंपाक केला महाराज, खूप छान. आणि सोबत असणारे सर्व गायक वादक सगळेच मंडळी महाराज जेवायला बसले. हे सगळेच होते बरं का त्या टायमाला, सगळे जेवायला बसले. पण स्वयंपाक चांगला होता, सगळे पदार्थ भारी भारी वापरले होते, मसाला चांगला होता. पण त्या माऊलीनं एकच गंमत केली. काय केली? फक्त मीठ टाकायचं विसरली. काय विसरली हो? मी काय म्हणतोय फक्त मीठ. पण तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे अवघे फिगे भावाविन मीठ नाही अन्न तेनी न्याय. तुकोबराय म्हणले परमार्थामध्ये भाव किती महत्वाचा आहे. जसं जेवण करताना मीठ महत्वाचं आहे ना, मिठाशिवाय घास खाली उतरत नाही. कितीही स्वयंपाक बनवा, जर मीठ नसेल तर त्याला चव नाही. तसं परमार्थ करताना जर भाव नसेल, भक्ती नसेल तर त्या परमार्थाला चव नाही. विठाला भावाशिवाय परमार्थ गोड लागणार नाही. याच्याकरता भाव पाहिजे. एक असणारा साधक नाथ महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणायला लागला, महाराज माझा 80 वर्षाचा परमार्थ आहे महाराज. बर भावाची आहे जोडी, भावाची आहे जोडी, चांगल्याला नाचायला येत नाही तर माहिती आहे का तुम्हाला. पण इथं यायला आणि कीर्तनामध्ये महाराज नृत्य करायला, पावलं खेळायला याला भाग्य लागतं महाराज, आहे का नाही. वय काय 80 वर्षाचं वय आहे, पण काय आनंद आहे का नाही. हा आनंद दुसरीकडे भेटत नाही महाराज. काय म्हणले प्रमाण? तुका म्हणे वृद्ध तरणे होती महाराज. तुकोबरायचं एक प्रमाण आहे. वयोवृद्ध सुद्धा महाराज तरणे होतात किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. इथं महाराज वयोवृद्ध नटे तरणा तर आहेच आहे, पण वयोवृद्ध सुद्धा. वारीचा सोहळा किती लांब लांब असणारा अंतर असतं, पण तरी सुद्धा तरणे कमी पण म्हातारे चालताना जास्त दिसतात महाराज. पण का? कारण तो आनंद. पण गंमत अशी बरं का, थोडीशी खंत मला व्यक्त करायचे. तरुणपणामध्ये वारीचा आनंद घेता येत नाही. मग घरच्यांनी जेव्हा हाडहाड केलं का मग म्हातारपणात आनंद घ्यायला येतात. पण ह्योच आनंद जर तरुणपणात घेतला ना, जन्मभर कुणी वारी सोडायचं नाही महाराज. आमचा वारीचा सोहळा सुद्धा बाबांनी सांगितलं की त्यांचे सुद्धा वारीचे दिंडी अतिशय मोठमोठ्या भव्यदिव्य प्रमाणात असते. आणि योगायोगानं आमचा हे आषाढीचा जो वारीचा सोहळा असतो तो मला वाटतं 3रा मुक्काम इथं संस्थानावरतीच असतो. काय आनंद महाराज. बाबाला सुद्धा ज्यावेळेस सगळा हा आषाढीचा सोहळा आला लय आनंद वाटला. आम्हीच समजलो की आमचं भाग्य आहे की अशा महात्म्यांच्या या वास्तूमध्ये आम्हाला जागा भेटली. सोपं नाही. संतांच्या संगतीत केलेला परमार्थ आणि आपण मनानं केलेला परमार्थ याच्यात फरक आहे बरं का. तुम्ही मनानं परमार्थ करा 40 वर्ष करा आणि संतांच्या साधूच्या संगतीत 4च वर्ष करा, ते बरोबर आहे. विठाला
घेई माझी सेवा भाव शुद्ध. भाव अंतकरणात किती महत्वाचा आहे. मग एक साधक नाथ महाराजाकडे गेला. नाथ महाराजांचं साष्टांग दंडवत घेतलं, दर्शन घेतलं. महाराज, माझा परमार्थ 70-80 वर्ष वय झालं माझं, पण अजून देवाची गाठ नाही, भेट नाही, देव स्वप्नात नाही, काही देवाचा चमत्कार मला घडत नाही. काय परमार्थात माझं काय चुकतं हे मला काही माहिती नाही. नाथ महाराजांनी विचारलं, बाबा रे, तू परमार्थ 80 वर्ष झालं करतो हे ठीक आहे, पण ते परमार्थाचं एक वर्म आहे. वर्म ज्याने ओळखलं तो परमार्थामध्ये सक्सेसफुल झाला. पूर्वीच्या काळामध्ये सासू आणि सून याच्यामध्ये सगळ्यात खतरनाक सासू असायची. कोण असायची? आता कोण आहे? आता सून आहे. मला जास्त विस्तार नाही करायचा, पण का सांगितलं, कारण सुनबाईला महाराज पाणी भरायला लावायचे, आडाचं विहिरीचं पाणी भरायला लावायचे, आणि त्या रांजणाला महाराज त्या सासू काय करायच्या, छिद्र पाडायच्या खालून, जाणून बुजून. का? तिला कष्ट झाले पाहिजे, तिला त्रास झाला पाहिजे. आणि मग मला सांगा, सुननं किती घागरी भरल्या म्हणजे ते रांजण भरल का? भरणार नाही. का? कारण भरल्यालं पाणी छिद्रावाट सगळंच्या सगळं निघून चालय. तसं नाथ महाराजांनी विचारले, अरे साधका, तू परमार्थ करतो, पण त्याच्यामध्ये एक चूक होते. तू परमार्थ करत असताना, नामस्मरण करत असताना तुझ्या अंतःकरणात भाव आहे का? त्या साधकानं सांगितलं, महाराज, तेवढा भाव सोडून मी बाकी सगळं करतो, फक्त माझ्या अंतःकरणामध्ये भाव नाही. मग नाथ महाराजांना कळालं, अरे मग तुझं इथं चुकतं, तुझ्या अंतःकरणात भाव नाही ना, मग सगळ्यात मोठी चूक तुझी इथंच आहे. इथून पुढं जर तुझी चिंता त्या देवाला लागावी असं वाटत असल तर तू काय कर, आवडीनं आवडीने बाबे हरी नाम घेशी. आवडीने बाबे हरी नाम घेशी. आवडीने भावे हरी नाम घेशी. आवडीने भावे हरी नाम घेशी. आवडीने बाबे हरी नाम घेशी. आवडीने बाबे हरी नाम घेशी. आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हार करी चिंता. हरिमुखी गाता हार करी चिंता. सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे हरी हरी मुखी आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याशी सर्व. तुझी चिंता त्या देवाला लागावं असं वाटत असेल ना, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटत असेल की आपली चिंता त्या देवाला लागावं, त्या पांडुरंगाला लागावं, मग याच्याकरता एकच उपाय, अत्यंत सोपा. आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ही चिंता फार घातक आहे बरं का. चिंता आणि चिता दोघं समान जरी वाटत असले ना, चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता. निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. मेलेल्या माणसाला जाळते ती चिता आहे, एकदा जाळते. पण जी चिंता आहे ना, जिवंत माणसाला क्षणाक्षणाला 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 जाळते. इतकी चिंता घातक आहे. एक असा पैलवान होता, इतकी शक्ती महाराज त्याच्या अंगामध्ये. नुसतं त्याने हत्तीच्या शेपटाला धरून जर ओढलं ना, हत्ती मागं येत होता. किती ताकद असं. पण त्या राजानं महाराज 100 मोहरा दिले त्याला बक्षीस. प्रधान म्हणला, एवढ्या मोहरा कशाला दिला?
तो काय पुढच्या वेळेला काय हत्ती जिंकणार आहे का? राजा म्हणला हो लावा शर्त. प्रधानजी म्हणला हा पुढच्या वेळेला ही शर्त जिंकू शकणार नाही. राजा म्हणला लावा शर्त. लागली राजाची आणि प्रधानाची शर्त लागली महाराज. प्रधान हळूच त्या पैलवानापाशी आला आणि प्रधानजीनं सांगितलं त्या पैलवानाला, म्हणे तुम्ही आज ही शर्त जिंकली, पण येणाऱ्या महिन्यात पुढच्या महिन्यामध्ये फार मोठी शर्यत आहे, त्या शर्यतीमध्ये याच हत्तीला तुम्ही ओढून दाखवायचं, तेव्हा तुम्हाला खरा पैलवान मी समजेल. त्यावेळेस तुम्ही जिंकून दाखवा, आता काहीच नाही, पण त्यावेळेला तुम्ही जिंकून दाखवा, मग तुम्ही खरे पैलवान. एवढंच प्रधान बोलला आणि प्रधान गेला निघून. प्रधान निघून गेला त्यावेळेसपासून याच्या मनामध्ये चिंता लागली, प्रधान असंच काऊन बोलला का? कारण मी तर आताच याच्या समोर याच हत्तीला ओढलो, मी शर्यत जिंकलो, पण तरी सुद्धा प्रधानानं काय सांगितलं, पुढच्या महिन्यामध्ये जी शर्यत होणार आहे, स्पर्धा होणार आहे, त्याच्यात तुम्ही जिंकून दाखवा. याच्या पैलवानाच्या अंतःकरणामध्ये चिंतेनं प्रवेश केला आणि परिणाम असं झालं, करता करता महिना निघून गेला आणि पैलवानाची शक्ती ही क्षीण झाली. आणि पाहिलं तर काय, स्पर्धा लावली, शर्यत लावली, पण पैलवान हारला. आणि मग राजाला कळालं की प्रधानानं काहीतरी खेळी केलेली असावी. आणि मग प्रधानजी सांगितलं, राजेसाहेब बघा चिंतेची कमाल, कितीही मोठा पैलवान असू द्या, पण चिंता जर पाठीमागे लागली तर काही करू शकत नाही. म्हणून ही जी चिंता आहे आपली, त्या देवाला लागावं, याच्याकरता आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महाराज तुम्ही म्हणता आवडीनं देवाचं नाव घ्या. आपण आवडीनं देवाचं नामस्मरण घेतलं, भक्ती केली, मग तो देव आपलं काम करेल का? कुणी एखाद्या भक्ताचं काम केलेलं आहे का? हो. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र आठवा. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रामध्ये तुकोबरायांनी महाराज गुळाचा व्यापार केला, मिठाचा व्यापार केला, मिरच्याचा व्यापार केला. आणि योगायोगानं एकदा जगद्गुरु तुकोबराय बैलाच्या पाठीवरती गोण्या मांडल्या आणि मिरच्या घेऊन महाराज कोकण विभागामध्ये महाराज मिरच्या विकायला गेले. एक सुंदर असणारं गाव, त्या गावामध्ये प्रवेश केला आणि बैलाच्या पाठीवरली एक मिरच्याची गोणी काढली मांडली महाराज. वडाचं झाड होतं, सुंदर असणारा कट्टा, त्या कट्ट्यावरती ते बसले. कुचर वट्टा नाही बरं का, वट्ट्यावर बसलेले. आणि येणाऱ्या जाणाऱ्या माता माऊलीनं बघितलं, कोणीतरी भक्त आलेले आहेत पांडुरंगाचे. काय आणलो? मिरच्या आणल्यात. कशा दिल्या? तुम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्या घेऊन जा आणि जेवढे पैसे द्यायचे तेवढे देऊन जा. मग महाराज आनंद झाला त्यांना, अरे वा चांगले व्यापारी आहेत. मग माता माऊलींनी जसं सापडल तसं महाराज मिरच्या घेऊन गेल्या, जेवढे द्यायचे तेवढे पैसे देऊन गेल्या. आणि हे करता करता बातमी महाराज संपूर्ण पाटोद्यात पसरली. हे काय बातमी पसरायला वेळ लागत नाही. ते बोलताना अशा म्हणतात, तुला म्हणून सांगितले, कोणाला सांगू, आणि अख्ख्या गावाला सांगून मोकळी झालेली असते. असं करता करता सगळ्या माता माऊल्यांना कळलं. बघता बघता गर्दी जमली आणि दुसरी सुद्धा मिरचीची गोणी संपली. आणि मग मात्र सगळ्या गावाने घेऊन गेलं. ही बातमी एका खळ मनुष्याला कळाली, दुष्ट मनुष्याला कळाली. आणि तो खळ दुष्ट तुकोबराईकडे आला. महाराजांना सांगितलं, महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्याकरता मला मिरच्या लागणार आहेत. महाराजांनी सांगितलं, किती पाहिजे? त्या दुष्टानं सांगितलं, एक गोणी मिरच्या लागणार आहेत. महाराजांनी सांगितलं, आता संत उदारच आहेत. मग संतांनी सांगितलं, बाबा रे घेऊन जा, पण निदान गोणी तरी दे. त्यांनी सांगितलं, गोणी सुद्धा माझ्या घरी जागाच नाही, तुम्हाला गोणी सुद्धा भेटत नाही, मिरच्या ठेवायच्या कुठं? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबा रे घेऊन जा. त्या खळ मनुष्यानं महाराज घेऊन गेला. आता सगळं मिरच्या संपल्या. मग तुकोबरायांनी विचार केला, मग आता काय करावं? किती पैसे आले? मोजकेच पैसे, मुदलात लाखाचे 12,000. घाटा झाला. थोडेसे तांदूळ आलेले आहेत, आता काय करावं? पण तुकोबरायला महाराज कुठल्याच प्रकारची काळजी नव्हती, चिंता नव्हती. तुकोबरायांनी बाजूला ठेवलेला विना आणि चिपळ्या काढल्या. काय म्हणतात तुकोबराय? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
मग आपला हात कुणीकडे जातो? डाव्या पायाकडे जातो का हो? नाही महाराज. मग उजव्याच पायाकडे आपला हात जाणार का? अहो जिथं काटा मोडला ना, बरोबर बुद्धी आपल्याला सांगते, त्या हाताला सांगते की उजव्या पायापाशी काटा मोडलेला. तसं संपूर्ण विश्वामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्याला कुठंही जर भक्त असेल आणि तो जर नाम जप करत असेल, त्याला काही चिंता असेल, तर तो देव सर्वत्र व्याप्त असल्यामुळं, सर्वत्र असल्यामुळं, सर्वज्ञ असल्यामुळं, जाणता असल्यामुळं कोणाला चिंता आहे की त्या देवाला लगेच कळतं. आता माझी चिंता तुझ नारायणा, आता माझी चिंता तुझ नारायणा, आता माझी चिंता तुझ नारायणा, आता माझी चिंता तुझ नारायणा. रुक्मिणी रमणा पांडुरंगा, रुक्मिणी रमणा पांडुरंगा, आता माझी चिंता तुझ नारायणा, आता माझी चिंता तुझ नारायणा. रुक्मिणी रमणा पांडुरंगा, रुक्मिणी रमणा पांडुरंगा, आता माझी चिंता तुझ नारायणा, माझी चिंता तुझ नारायणा. आता माझी चिंता तुझ नारायणा. त्या देवाला चिंता लागते कधी? आपण जेव्हा आवडीने भावे हरिनाम घेस. मग आता सगळ्यांनी अतिशय सुंदर टाळ्या वाजवायच्या. आता तुम्हाला पांघरून घेऊन बसायला जमतं, पण कीर्तन करायला होय. कीर्तनकार थंडीत गारटून गेला, पण श्रोत्याची मजा आहे महाराज. किती बी पांघरायला आणा, कानाला बांधा, हात मोजे घाला, पाय मोजे घाला, श्रोत्याची मजा आहे. पण कीर्तनकाराची पण आता इतका वेळ बसले, आता हात मोकळे करायचे आणि सुंदर मधलं विठोबा रखुमाईचं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. असंच कीर्तनाची सेवा चालू होती, मोठ्या संत महात्म्यांची होती. आणि रस्त्यानं जाणारा एक जण म्हणायला लागला, काही सांगतात हे कीर्तनकार, हे संत काही सांगतात म्हणे, त्या देवाला काळजी. अरे आमच्या पोटाची आम्हालाच काळजी, तो देव काय आम्हाला खाऊ घालणार आहे? कोण म्हणतंय रस्त्यानं जाणार? हे त्या कीर्तनकाराने त्या संतांनी ऐकलं आणि कीर्तन झाल्यानंतर त्या संतांनी त्या माणसाची भेट घेतली. ए बाबा म्हणे, तू काय म्हणत होता? देव काळजी करत नाही असं म्हणतो तू? अरे देवाच्या सत्तेनं सगळं चालू आहे. देव काळजी करतो, तो मला करतो तर उद्या मी जेवणारच नाही. देवानं फक्त मला खाऊ घालून दाखवावं. हा, देवानं मला जीव घालून दाखवावं. तो मला लागली शर्त, तू खाऊ नको, पण माझा देव तुला जीव घातल्याशिवाय राहणार नाही. लागली शर्त महाराज. आणि गंमत अशी झाली, हा दुसऱ्या दिवशी महाराज घरी थांबलाच नाही. हे म्हणलं घरी येऊन कोणीतरी जीव घालल. हा रानावनात गेला महाराज निघून. कसा देव जीव घालतो बघू. वनात गेला आणि योगानं ती एका झाडावर उंच जाऊन बसला महाराज. तिकडं कोणाला न दिसणार ती. आणि गंमत झाली अशी की त्या वनातून एक वाट सुरू चालले होते दोघं जण. नेमकं जेवायला त्या झाडाच्या खाली कट्ट्यावरती बसले, जेवण केले. ते म्हणले उरलेली शिदोरी, ते म्हणले इथं कोणीतरी येईल खाईल, राहू द्या इथंच. दिलं तिथंच ठेवून महाराज त्याने, आणि ते गेले निघून.
याला परत काळजी पडली. हे मला इथपोच तर भाकरी आल्यात आता, पण तरी सुद्धा खायच्या नाहीत. यानं मनात निश्चयच केला. दिवस मावळ तिकडे गेला. आता गावामध्ये चोर शिरणार, तर ते चोर जे होते ना, ते 4 चोर ते तिथंच बसायचे दररोज. त्यांची वाटणी सुरुवात तिथून व्हायची. चोरी करायला जायचं तिथून जायचं आणि परत आल्यावर वाटणी करायची तिथं करायची. ते कोण? चोरवर आपला व्यवसाय नाही ते. हा, पण काही काही म्हणतात चोरी कधी करतात? रात्री. कीर्तनकार कीर्तन करून कधी प्रवास करतात? रात्री. पण दोघात फरक आहे बरं. त्यावेळेस असणार ते चोर आले आणि ते म्हणले, अरे आजपर्यंत आता गेली आपण 30 वर्ष झालं चोरी करतो, कधी इथं भाकरी आल्या? पण नेमकं इथं भाकरी आल्या कसं काय? जेवणाचं सामान आलं कसं काय? मृदंगाचार्य त्या 4 चोरापैकी एक जण काय म्हणला, अरे कोणाला तरी आपला ठेपा लागलेला असावा आणि म्हणून या जेवणामध्ये विष कालवून आपल्यालाच खाण्याकरता ठेवलेलं असावं. एक जण. दुसरा म्हणला, मग ते विष कालवून ठेवणारा इकडं तिकडं कुठं नसून जवळपासच असेल, त्याला शोधा. आणि तेवढ्यात तिसऱ्यानं वरी बघितलं, अरे कुणीकडंच नाही. हा, हे बघा वरी बसलंय. मग चौथा म्हणला, वेळ करू नका, मग धरा त्याला खाली. हे दोघं वर चढले महाराज, त्याच्या पायाला धरलं खाली ओढलं त्याला आणि बसविलं खाली. आणि बसविल्यानंतर हे 4 जण काय म्हणतात माहिती आहे का? हे आम्हाला खाण्यासाठी विष घालून इथं ठेवल्या होत्या ना भाकरी, तोच खायच्या. किंवा मला मी खाणार नाही. ते मला कसं खाणार नाही बघू महाराज. तिथल्या झाडाची फांदी मोडली, लाकूड महाराज. हे 2 सपके ओढल्याबरोबर त्याला जेव्हा लागलं ना, गुमान अर्धी खाल्ली. ते म्हणली सगळीच खायची, आम्हाला विष खाऊन खाऊ घालतो का म्हणे? परत एक काठी मार. ते मला थांबा, सगळं खातो पण मारून नका. महाराज बघता बघता 2 भाकरी खाल्ल्या आणि गावात आला आणि ते संत भेटले. ते संत म्हणले, कस काय झालं जेवण? ते म्हणले, मारू मारू झालं. विठ्ठल तुमचा देव साधा नाही. जर खाऊ घालायला लागला, मारू मारू खाऊ घालतो. त्या दिवसापासून त्याला त्या देवाचं महत्त्व कळालं. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, सगळ्या विश्वाला सांभाळतो, तुझा सांभाळ करणार नाही का? अभंगाचं 3रं चरण. सकळ जीवांचा करीतो संभाळ, 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 सकळ जीवाचा करीतो संभाळ, सकळ जीवांचा करीतो संभाळ, सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुझा लोक मिळता कोला, तुझा लोक मिळता ऐसे नाही हरिमुखी हरिमुखी तुझा मोहरीले ऐसे नाही, तुझा मोहरीले ऐसे नाही हरिमुखी हरपली चिंता, हरिमुखी सकळ जीवांचा करीतो संभाळ, सकळ जीवांचा करीतो संभाळ,
सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. जिथं अखंड अन्नदान चालू आहे, ज्या घरी त्यांच्या घरचं लेकरू उपाशी राहील का? हा, नाही राहू शकत. कामधेनू सगळ्या जगाला पुरवते, ते घरचं कुणी उपाशी राहू शकत नाही. तसं भगवंत सगळ्या विश्वाला सांभाळतो, तुझं मोकलील ऐसे नाही. सकळ जीवांचा सांभाळ करतोय तो, तुझा एकट्याचा थोडी. सगळ्या विश्वाला पालन पोषण करणारा तो परमात्मा. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला, पोषितो जगासी एकला. कर्णाठवीसी कृपाळू देवासी, कर्णाठवीसी कृपाळू देवासी, कर्णाठवीसी कृपाळू पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला, पोषितो जगासी अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. आणि खरं प्रमाण अनेक आहेत, पण फक्त वेळ नाही आपल्याकडं. दिलेली नियोजित वेळ माहिती आहे ना तुम्हाला, 7 ते 9, 9च्या आत नियोजन असतं प्रत्येक गोष्टीचं. मला वाटतं 9च्या नंतर फराळ आहे वाटतं. हा, चांगली फराळच आहे ना मग. कारण ही सुविधा फार छान आहे बरं का. जिकडे तिकडं आता असं सुरू झाले का, कारण आधी कीर्तनाची गुढी लागली लोकाला. हा, जेवण भारी नाही, मग कीर्तन पहिलं, चांगलं आहे मग. ती चुकीची म्हण आहे, आधी पोटोबान चुकीचं आहे महाराज. आधी विठोबा आणि मग पोटोबा. हे सुंदर सुविधा केली महाराजांनी, प्रमाण दिलं महाराज. संपूर्ण विश्वाला पालन पोषण करतो. का रे नाठवेशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तो. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. सांगा मला, दरदूर म्हणजे बेंडूक, त्या दगडात पार कपारीत राहतो महाराज. पावसाळ्यातच दिसतो तुम्हाला, इरी टायमाला कुठं जातो, दगडाच्या कपारीत बसतो, पण त्याच्या मुखात चारा कोण घालतो? दुर्धर राहे पाषाणात, कोण चारा तया देत, कोण चारा तया देत, कोण चारा तया देत. दुर्धर राहे पाषाणात, कोण चारा तया देत, कोण चारा तया देत, कोण चारा तया देत. कोण चारा देत त्याला माहित आहे तुम्हाला? नाही महाराज, तोच परमात्मा आहे. बाळा दुधा कोण करते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. आईला मूल झालं ना, मूल जन्माला आल्याबरोबर आईला पूर्वी दूध नाही, पण महाराज मुलाचा जन्म झाला की लगे पाजर फुटतो महाराज, स्तनामध्ये दूध येतं. म्हणजे किती कमाल आहे त्या भगवंताची. असं तो करता धरता तो परमपिता परमेश्वर आहे, पण त्या सुद्धा देवाला नावं ठेवणारे काही लोक समाजामध्ये आहेत. एक जण संगीतमध्ये होता, संगीतमध्ये या नाही दुसऱ्या संगीतमध्ये होता. तो बांधावरून चाला, जाता जाता ते देवाला नावं ठेवा लागला. काय म्हणे देव, हे कीर्तनकार सगळे त्या देवाचं गुणगान गातात. काय कळतं त्या देवाला? बघा, उन्हाळ्याचे दिवस होते, एका बाजूला इकडं रानामध्ये टरबूज लावले होते आणि इकडं महाराज आंब्याचं झाड त्या बांधाला होतं. आणि तो देवाला नावं ठेवायला लागला. तो काय म्हणतो, किती मोठं वृक्ष आहे आंब्याचं, किती मोठं वृक्ष आहे. आणि त्याला बघा म्हणे, त्याचं जे बुड आहे ना आंब्याचं खोट, अहो 2-2 कवळ्या सुद्धा बसत नाही, इतकं मोठं आहे. झाड मोठं आहे, फांद्या मोठ्या आहेत, आणि फळ केवढं दिलंय म्हणे त्याला, एवढाच आंबा आहे म्हणे. काय देवाला कळतं. इकडं बघा टरबूज, ती वेल किती आहे म्हणे, करंगळी एवढी वेल आहे. आणि त्याला टरबूज किती महाराज, 5-5, 6-6 किलोचं, हे 8-8, 9-9 किलोपर्यंत महाराज टरबूज. काय त्या देवाला काहीतरी कळतं का? उलट ते फळ या झाडाला द्यावं, हे छोटं फळ त्या झाडाला द्यावं, हे कोण म्हणतंय? मग ते आपलं बोललं, देवाला नावं ठेवलं, पण त्याला काय कळतंय? ते तिथंच त्या झाडाच्या खाली झोपलं महाराज, आंब्याच्या झाडाच्या खाली. आणि त्याचं जेव्हा संगीत उतरलं का, 4 वाजता ते उठलं, 4 वाजता नेमकं उठून बसलं त्या झाडाखाली, दुपारच्या 4 वाजता.
नकळत देवानं विचार केला याला आता आपली कमाल दाखवूनच द्यावी. आणि देवाने नकळत वारं सोडलं महाराज. वारं सुटायला आणि त्या आंब्याच्या झाडाचा एकदम शेंट्याची कैरी, हिरवी गार कैरी तुटायला गाठच जमली. जी कैरी जी आली सणाना करता आणि नेमकं बाद म्हणे महाराजाच्या डोक्यात पडली महाराज. आणि जशी डोक्यात पडली तसा 5 मिनिट त्याला काही सुधरत नव्हता. असला मोठा टिंगूळ आला त्याला महाराज. पडला बेशुद्ध. आणि 5 मिनिटांनं परत शुद्धीवर आला आणि हात जोडले त्या देवाला. हे देवा पांडुरंगा तुला कोपरापासून साष्टांग दंडवत. ते बाजूला बसलेला जो होता दुसरा म्हणला का हो इतक्या वेळ तर देवाला खूप तुम्ही नावं ठेवतो शिवाय देत होते. अरे म्हणे माझं चुकलं. या कैरीच्या जागेवर जर टरबूज असतं ना आज हे टरबूज फुटलं असतं महाराज. विठ्ठल अहो त्या देवाला सगळं कळतं, सांगायची गरज नाही. मग आपण काय करावं? जशी स्थिती आहे तसं राहावं. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक तो पाहे संचिताचे. ते देवानं जसं ठेवलं तसं राहावं. मार पळपळ करायची इथून पुढं लक्षात घ्या. नाहीतर बऱ्याच जणाला देवानं सगळं दिलंय पण ते कोंबड्यासारखं झालं बघा. तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी पुढेची उकरी लाभणे. ते कोंबड्या काय करतात महाराज? आता मला जास्त काय डीपवर जाता येत नाही. नाही तर तुम्ही म्हणसाल बाबा तुमच्याकडे बी कोंबड्या आहेत. आपण तुकोबरायचं प्रमाण आहे म्हणून मी सांगतो. त्या कोंबड्या महाराज काय करतात? पुढंच उकरतात उकंडा. असं उकरल्या का काय त्याच्यामध्ये जे खायला ज्वारीचे दाणे वगैरे असतील ते महाग उघडे पडतात. पण हे कुठं उकरतात? पुढंच उकरत जातात. यांना काय सापडतं का? तसं आपली हाव कुठं आहे माहिती आहे का? येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आलेलं भोगायचं कधी? आलेल्याचा उपभोग घ्यायचा कधी? ते महाराज लक्ष येत नाही. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तो पाहे संचिताचे. अशा पद्धतीनं सांगितलं. शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका शेवटची चाल होईल. पहिलं मी ज्ञानेश्वर माऊली भजन करूया आपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली पुढं म्हणायची शेवटी असणारं नाथ महाराज सांगतात तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमच्या कपाळामध्ये भाग्यामध्ये कितीही वाईट जरी भोग असला तरी तो सगळ्याच्या सगळा भोग देवाच्या कृपेनं निरसन होतो. हे शेवटच्या चरणामध्ये. महाराज आवाज वाढ थोडा. श्री विठ्ठल एका जनार्दनी हे भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी हे भोग प्रारब्धाचा.
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. यथामती यथा अवकाश. गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं भगवंताच्या कृपेनं जशी सेवा करता आली त्या ठिकाणी केलेली आहे. अतिशय सुंदर भव्य दिव्य असणारा चालू सोहळा. या सोहळ्याला जे देदीप्यमान शोभा आलेली आहे किंवा या कार्यक्रमाला जे चैतन्य आलेलं आहे हे उगं येत नाही. त्याच्याकरता महाराज खूप साधना तपश्चर्या करावी लागते. अनेक आपण कार्यक्रम पाहतो, परंतु या कार्यक्रमाला एक वेगळीच दिव्यता आणि भव्यता जी प्राप्त झालेली आहे ती बाबांनी त्या देवाची केलेली सेवा ही या रूपानं काय होते महाराज प्रगटीकरण दिसतं. हे सोपं नाही. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बाबांच्या जवळ आहात आणि जाणून आहात की आषाढीची वारी असो, कार्तिकीची वारी असो किंवा औदुंबर असेल, ते नरसिंहाची वाडी असेल किंवा गिरनार पर्वत असेल, एवढ्या लांब लांबचा जो प्रवास आहे तो अनवाणी पायानं चालून आणि फक्त पाण्यावरती नुसतं जल घ्यायचं, बाकी काही खायचं नाही. म्हणजे एवढं निराहार राहून ही जी साधना केली ही कशासाठी केलेली आहे? ही जगताच्या कल्याणाकरता यांना हा देह झिजवावा लागतो, कष्ट करावे लागतात, तपश्चर्या करावी लागते आणि त्या तपश्चर्याचं फलस्वरूप त्या देवाला रात्रंदिवस सेवा करावी लागते. हे सोपं नाही. आणि ते बाबाच्या जीवनात त्यांनी सगळी साधना करून आता मुक्त अवस्थेमध्ये निवांत आहेत महाराज. आता काही करण्याची आवश्यकता नाही. आता जे करायचे ते देवाला करायचे बरं का. आता बाबाला करणं काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा असणारं अतिशय चांगली लोकांना प्रेरणा देत समाजाला चांगल्या दिशेनं घेऊन जात वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं कार्य बाबा या ठिकाणी करत आहात. आणि या पाटोदाच्या पंचक्रोशीतील सर्वच भाविक मंडळी, खेडेपाड्यातील सर्वच भाविक मंडळी असणारं त्यांना सहकार्य करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जेवढं वर्णन करावं खरं तर बाबांनाही ते आवडणार नाही, कारण वारकरी संप्रदायाचे पायिक आहे ते. आणि वारकरी संप्रदायामध्ये स्तुती एका साधूला एका संताला आवडत नसते महाराज. पण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. इथं सर्व असणारे गुणीजन टाळकरी वृंद आहेत. आणि त्याचबरोबर बाबांच्याच बरोबर बाबा जसं सांगतील तसं सुंदर नियोजन आयोजन करणारेच असणारे हरिभक्तीपरायण आनंद महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य हरिभाऊ महाराज काळे गोड गायनाचार्य ते सुद्धा आज या ठिकाणी सात्संगतीला आलेत. आणि बाबांच्या फडावरली सर्वच टाळकरी मंडळी गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. सुरुवातीला गोड मृदंगाचं वादन ज्यांनी केलं ते हरिभक्तीपरायण मृदंग विशारद मृदंगाचार्य हरिओम महाराज. आणि योगानं तुमचेच नामकरी समोर बसलेले आहेत बरं का. आमच्या श्रीराम संस्थान तिंतरवणी मठावरती जे 95 विद्यार्थी आहेत त्या वारकरी विद्यार्थ्यांना गोड मृदंग शिकवणारे ते सुद्धा हरिभक्तीपरायण हरिओम महाराज वाघमारे ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे दोघांनी उत्तम साथ केली. आणि त्याचबरोबर दोघांच्या नंतर गोड मृदंगाचार्य 2 बाल वारकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं बाबांचेच संस्थेतील आहे की नाही. आणि त्याचबरोबर या 2 विद्यार्थ्यांनी जे चाल म्हणले ते संस्थेतलेच विद्यार्थी आहेत. म्हणजे एक वारकरी संप्रदाय काय करतो की या सर्वांना धरून पुढं नेऊन हा संप्रदाय एक विश्व संप्रदाय विश्वशांतीचं केंद्र कसं बनेल, लोकाला शांतीचा संदेश कसा देता येईल याचा प्रयत्न प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे महात्मे करतात. आणि म्हणून हा करण्याचा प्रयत्न बाबांचा सुद्धा चालू आहे. या कीर्तनाला तुम्ही सर्व श्रोते मंडळी आले आहेत. अनपटवाडीहून सुद्धा गावकरी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाली आहेत. सर्वच मंडळी आहे, सर्वांचा नामनिर्देश काही करता येत नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी या ठिकाणी मी समर्पित करतो. आणि बाबाच्याच आज्ञेतून ही सेवा पूर्ण झाली. कारण बाबांनी एकदा आषाढी वारी आमची जेव्हा दिंडी इथं आलती बाबांना आग्रह केला होता, म्हणलं बाबा तुमची सेवा होऊ द्या, तुमचं एकदा आम्हाला ज्ञानामृत भेटू द्या. तर बाबा म्हणले नाही तुम्ही सेवा करा. आणि योगायोगानं मला आग्रह केला आणि सेवा झाली. आणि त्यावेळेस बाबा म्हणले आता आवर्जून याही सप्त्यामध्ये आमची असणारं सेवा करावी लागेल. बाबांचा आग्रह. आणि मोठी माणसं समोर बसल्यानंतर एखादी वेळेला परीक्षाच असते बरं का. तसं आमची परीक्षा महागच झालेली आहे वारीमध्येच बाबाने घेतलेली आहे. आणि म्हणून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळं डबल इथं चान्स भेटला. नाही तर डबल चान्स नसतो महाराज. एकदा सेवा झाली की कट असतो.
हा पण बाबांनी कट मारला नाही महाराज. हा त्यांनी डबल असणारी सेवेची संधी दिली. हा आणि जशा पद्धतीने येईल तशा पद्धतीनं आपण चिंतन केलेलं आहे. अशाच पद्धतीचं आपलं सर्वांचं सहकार्य असावं, कारण तुमच्या सहकार्यानंच हे सगळं चालणार आहे. नुसतं येऊन जमणार नाही. मग त्याला अंतःकरण आणि हातसुद्धा उदार लागतंय. हात तेव्हाच पुण्य होतो जेव्हा काहीतरी आपण दान करू. तर हे जे चाललेलं कार्य आहे या सढळ हाताने दान करा, या कार्याला सहकार्य करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय.